बाप्पा मोरियारेमध्ये आज आपण बाप्पाच्या आवडीची म्हणजे अर्थातच मोदकाची एक खास रेसिपी करतोय आणि त्यासाठी आज आपल्याकडे आलेली आहे प्राची देशमुख. प्राची, मला सांग, मोदक म्हटलं की बाप्पाच्या अगदी आवडीचा पदार्थ आणि तो सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ, कारण हे 10ही दिवस मनसोक्त सगळेजण गोड खाऊन घेतात. तर आपण आज कोणती रेसिपी करतो? आज आपण जरा फ्युजन रेसिपी करतोय. ओके. व्हाईट चॉकलेट मँगो मोदक. क्या बात आहे. व्हाईट चॉकलेट मँगो मोदक ही आपण रेसिपी आज करतोय. तर आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. प्राची, मला सांग, आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण डबल बॉयलरवर व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेऊया. ओके. तर त्यासाठी पाणी ठेवलेलं, हे पाणी आपल्याला ठेवायचं, बॉईल करायला ठेवायचं. ओके. तर बाप्पासाठी पण काहीतरी नवीन आणि तुमच्यासाठी पण काहीतरी नवीन. आपलं हे पाणी आता उकळत आलं. हो, उकळत आलंय. आता व्हाईट चॉकलेट मेल्ट करायचंय. ओके. ते डायरेक्ट नाही करू शकत आपण, डबल बॉयलर पद्धतीने करावं. त्यासाठी आपण हा बाउल आणलेला आहे. तर ह्याच्यात ते चॉकलेटचे पीसेस करायचे आधी. ते रूम टेम्परेचरला असल्यामुळे इझिली होऊ शकतात. ओके. ते अख्खे ठेवण्यापेक्षा आपण त्याचे तुकडे पटकन मेल्ट होतं मग. आणि आपण डबल बॉयलर साठी जे काचेचं जे आपण जो बाउल वापरतोय तो जनरली आपण मायक्रोवेव्ह वापरावा. हो, मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यात पण होऊ शकतं. हे 1 ते 2 मिनिटात आरामात होऊन जातं. ओके. आता थोडंसं जरा कमी करायचं आणि स्पूननी हलवायचं ते. ओके. आजकाल हे व्हाईट चॉकलेट इझिली अवेलेबल आहे सगळीकडे, बरोबर. ह्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. सेम एज आपण जो ब्राऊन चॉकलेट असतो तेही आपण असंच अशा सेम पद्धतीने बनवू. हो, पण ऍक्च्युली ब्राऊन चॉकलेट मध्ये तर मँगोचा कलर दिसणार नाही. राईट. आपल्याला मोदक केशरी करायचे, त्यामुळे मग ते कलर्स दिसणार. मग ते आपल्याला फक्त चॉकलेटचे मोदक. हो, चॉकलेटचे. आता ह्याच्यात आपण आणखीन व्हाईट कलर घालून म्हणजे काजू किंवा खोबरं वगैरे घालून करू शकतो. ओके. सो हे आता बॉईल होत, म्हणजे आता बऱ्यापैकी मेल्ट झालंय. हो, चॉकलेट. त्याच्यात अजिबात गोळे वगैरे नाही राहू द्यायचे, तर मग ते सेट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. गुठळ्या राहता कामा नये त्याच्यामध्ये. आता आपण काय करणार आहोत? आता आपण ह्याच्यात बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करूया. हे थोडंसं बाहेर काढून घेऊया. आता आपण ह्याच्यात हे घालूया. आता काय आपण खोबरं घालूया, म्हणजे त्याची टेस्ट अशी आपल्या मोदकांसारखी येईल नेहमीच्या. ओके. त्याच्यानंतर हे आंब्याचा गोळा आहे. अच्छा. तो पण इझिली सगळा घालायचा. हा, सगळा घालायचा. हा कलर आहे, फूड कलर आहे. ओके. ऑरेंज कलरचा. ऑरेंजच आपल्याला प्रिफर करायचा. ऑरेंजच करायचा. जो बाहेर आपल्याला आयता जो मँगो पल्प मिळतो तो आपण तो यूज करू शकतो आपण. ओके. हे सगळं आपल्याला व्यवस्थित त्याचं मिक्सचर करायचं आहे. हो. आणि आता हे मोल्ड्स इझिली अवेलेबल असतात चॉकलेटच्या. ओके. हे आपण प्लास्टिकचे मोल्ड्स वापरतोय जे बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतात. म्हणजे कुठल्याही चॉकलेट शॉपमध्ये किंवा बेकरी शॉपमध्ये इझिली अवेलेबल आहे ते. अच्छा, मला सांग, आता ह्या मोल्ड्सला आपल्याला तूप किंवा बटर असं काही लावून नाही, काहीच गरज नाही. ओके. ह्याच्यात असं हे एक एक फिल करायचं. सगळीकडे व्यवस्थित घालून घ्यायचं. मग हे जे अर्धे अर्धे जे आपण हे मोल्ड्स घेतोय, मग हे दोन्ही आपल्याला जॉईन करायचं. हो, दोन्ही जॉईन करायचे. फक्त हे चॉकलेट घट्ट व्हायच्या आधी आपल्याला ते भरलं पाहिजे. आता हे आपण मोल्ड्स मध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? आता आपण जरा थोडंसं हे असं क्लीन करून घेऊ. जे वरती बाहेर आलंय ना, ते सगळं सुरीने किंवा कशाने पण, म्हणजे मग ते छान शेपमध्ये येतील असं. आता आपण काय करतोय? आता आपण हे 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं सेट व्हायला. साध्या फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये नाही. फ्रीजरमध्ये नाही. ओके. सो आपण 20 मिनिट आता हे सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, पण हे आपल्याला फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, आपल्याला रेग्युलर फ्रीजमध्ये हे ठेवायचं आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, म्हणून मी घरून एक तयार करून आणलेले तुझ्यासाठी. क्या बात आहे. वा 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 वा, खूपच छान. म्हणजे हे तू अत्यंत भारी काम केलंस की तू हे घरून बनवून आणलंस, कारण माझ्याकडे अगदीच इतका पेशन्स नव्हता की मी एवढ्या वेळ थांबेल. 20 मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर ते सेट झाल्यावर हे सगळे मोदक खायचे होते. त्याच्यामुळे प्राचीने खूप छान काम केलं. प्राची, मला राहवत नाही अजिबात. तर आता मी ह्यातला एक मोदक ट्राय. नक्कीच. म्हणजे बाप्पाला वगैरे आपण नैवेद्य अगदीच देऊया, पण मी आता ट्राय करते. खूप मस्त झाला.
खूप टेस्टी झालेला आहे. त्याच्यामध्ये मँगोचं पल्प आपण टाकलाय व्हाईट चॉकलेटमध्ये आणि खूप भारी लागतोय. ट्रस्ट मी, ही रेसिपी तुम्ही आजच घरी ट्राय करा आणि तुमच्या बाप्पाला याचा नैवेद्य नक्कीच द्या.